गेल्यानंतर तुम्ही गेल्यानंतर तिथे आनंद होत असेल त्या ठिकाणी आवर्जून जा, पण जिथे तुम्ही गेल्यानंतर आनंद नाही, तिथे कपाळावरती आढ्या आणि प्रश्नचिन्ह उभं राहत असेल, तिथे तुम्हाला कोटी रुपये देत असतील तरी सुद्धा जाऊ नका, कारण त्यांच्या अंतःकरणात तुमच्याविषयी जिव्हाळा नाही. हो, हा व्यवहार आहे. हा काय आहे? हा व्यवहार आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, संपत्ती तुम्हाला कमवता येते, पैसा तुम्हाला कमवता येतोच, नाव तुम्हाला कमवता येते. या जगात अशी एकही गोष्ट नाही की जी गोष्ट तुम्हाला कमवता येत नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला कमवता येते. फक्त या जीवनामध्ये आणि मानवी जीवन जगत असताना आम्हाला कमवायचं असतं ते माणसांचं प्रेम, आणि कमवायचे असते त्या माणसांविषयी आपुलकी आणि माणसांविषयी जिव्हाळा. एवढी गोष्ट तुम्हाला कमवावी लागते, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. म्हणून लक्षात घ्या, आम्हाला कमवायचं असेल तर आमचं ध्येय असावं संपत्ती नाही. आम्हाला कमवायचं असेल तर आमचं ध्येय संपत्ती नसावं. आम्हाला कमवायचं असेल तर आमचं ध्येय प्रसिद्धी नसावी. आम्हाला कमवायचं असेल तर आमचं ध्येय फक्त माणसाशी माणुसकीनं, माणसासारखं वागणं आणि माणुसकी कमावणं हे आमच्या जीवनातलं ध्येय असलं पाहिजे. आणि ज्या दिवशी आम्ही माणुसकी कमावतो ना, त्या दिवशी आम्ही आमच्या जीवनात यशस्वी होतो, त्या दिवशी यशस्वी होतो. हो, लक्षात घ्या. म्हणून आम्हाला कमवायचं आहे ते फक्त माणुसकी आणि ह्या माणुसकीचं नातं, आणि ते नातं, तो जिव्हाळा मला आपल्या शेटफळे गावामध्ये पाहायला मिळाला, याचा अतिशय आनंद झाला. किती गोड हा सोहळा साजरा करतोय. आता याच्यात हा नवरात्र उत्सव आहे. नवरात्र उत्सव प्रामुख्याने हा खंडेरायाचा असतो. तुम्ही हा म्हणताय, मी सांगायला आणि तुम्ही ऐकायला. अहो, ते खंडोबारायाची नवरात्र ते असतात, पण हे शारदीय नवरात्र ही देवीची आहे ना. एकूण 4 नवरात्र असतात, पण त्याच्यापैकी शारदीय नवरात्र, देवीचा नवरात्र हा असतो. आणि दसऱ्यापर्यंतचा हा जो सोहळा आहे आम्ही नवरात्र म्हणतो, बरोबर आहे की नाही. आता या नवरात्रामध्ये 3-3 भागांचं विभाजन करा. 3-3 भागांचं विभाजन करा. पहिले 3 दिवस, दुसरे 3 दिवस आणि शेवटचे 3 दिवस. एकूण 9 दिवस असतात, म्हणून 9 रात्र असं म्हटलं जातं. दिवस किती? 9. दसऱ्याचा दिवस त्याच्यात धरायचा नाही. एकूण दिवस किती? 9. 9 दिवसाचं 3-3 भागामध्ये विभाजन केलं तर किती किती दिवस येतात? 3-3. आता 3-3 भागांमध्ये काय करायचं असतं? 3-3 दिवसामध्ये याची पण एक साधना सांगितलेली आहे. पहिले जे 3 दिवस असतात ते आधी मायेचा जागर करायचा असतो. मधले जे 3 दिवस असतात ते महालक्ष्मीचा जागर करायचा असतो. आणि तिसरे जे दिवस असतात 3, ते महासरस्वतीचा जागर करायचा असतो. 3-3 दिवस महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती, 3-3 दिवसामध्ये या 3-3 देवीचं स्मरण करायचं असतं. आणि दुसरी गोष्ट, या 9 दिवसामध्ये देवीकडे काहीही मागायचं नसतं. तुम्ही म्हणाल, माई आम्ही घटच बसवला मागायसाठी, आम्ही उपवासच करतोय, कशासाठी? बोला ना. मागायसाठी. हो, मग मागण्यासाठी जर आम्ही उपवास करतो आणि तुम्ही म्हणतात काही मागायचं नाही, हो खरं सांगते, काहीच मागायचं नाही. 9 दिवसात देवीची साधना करायची, 9 दिवसात देवीची उपासना करायची, पण 9 दिवसात त्या देवीकडे काहीही मागायचं नाही. का? कारण तिचा मुळातच तिचं युद्ध चालू असतं महिषासुराशी. मुळातच ती वाईट शक्तींवरती युद्ध करत असते, वाईट शक्तीच्या सोबत. वाईट शक्तीच्या सोबत लढत असताना तिला सामर्थ्य प्राप्त व्हावं याच्यासाठी आम्ही 9 दिवस साधना करायची असते. त्याला नवरात्र असं म्हणतात. विठ्ठल 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 ही 9 दिवसांची साधना असते. आणि मग दसऱ्याच्या दिवशी तुम्ही मनोइच्छित फल तुम्हाला ती देवी दिल्याशिवाय राहत नाही. पण 9 दिवस काही मागायचं नाही. आता याच्यामध्ये प्रामुख्याने 3.5 शक्तिपीठ असतात. 3.5 शक्तिपीठ म्हणजे कोणते कोणते? तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरगडची रेणुका माता आणि कोल्हापूरची महालक्ष्मी, वणीची सप्तशृंगी माता. हे अर्ध पीठ आहे आणि हे 3 पीठ. अशी एकूण किती? 3.5 शक्तिपीठ. मी एकदा एका पोराला विचारलं, दादा हे 3.5 शक्तिपीठ म्हणजे काय? ते पोरग एवढं उत्साहामध्ये आलं, कॉन्फिडेंटली माझ्या समोर येऊन उभं राहिलं आणि ते मला म्हटलं, माई कसं आहे, आपल्याकडे गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, तसं काही काही ठिकाणी शक्तिपीठ असे काही असतात. म्हणून लक्षात घ्या, 3.5 शक्तिपीठ: माहूरगडची रेणुका माता, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि वणीची सप्तशृंगी माता. या देवी आम्ही प्रामुख्याने मानतो. आता याच्यामध्ये पुन्हा 51 शक्तिपीठ अथवा 56 शक्तिपीठ अथवा 108 शक्तिपीठ असे आम्ही म्हणतो. काही ठिकाणी उल्लेख 108 शक्तिपीठांचा आहे,
काही ठिकाणी उल्लेख 56 शक्तिपीठांचा आहे आणि काही ठिकाणी उल्लेख 51 शक्तिपीठांचा आहे. विठ्ठल विठ्ठल मग हे कसे निर्माण झाले हे जर बघितलं तर ज्या वेळेला दक्ष प्रजापतीकडे यज्ञ होता, दक्षाकडे यज्ञ असताना सगळ्या देवतांना निमंत्रण दिलं, पण भगवान शिवाला आणि माता सतीला निमंत्रण दिलं नाही. कुणी? दक्षाने. आता सती ही मुळात दक्षाची पोरगी आहे. कोणाची? दक्षाची मुलगी. कोण? सती. आता त्या आकाश मार्गे विमानं चाललेले असताना सतीनं पाहिलं आकाश मार्गे विमानं चालले तर ते आपल्या बापाच्याच घराकडे चालले. सतीनं भगवान शिवाला विचारलं, म्हटले देवा हे आकाश मार्गे विमानं चालले, हे नेमके चालले कुठं? भगवान शिवाने सांगितलं, सती हे विमानं तुझ्या बापाच्या घरी चालले. माझ्या बापाच्या घरी कशासाठी चालले? अगं तुझ्या बापाकडे म्हणजे दक्ष प्रजापतीकडे यज्ञ आहे, यज्ञासाठी सगळ्यांना निमंत्रण आहे, पण निमंत्रण आपल्या दोघांना नाही हे कळावं म्हणून आकाश मार्गे विमानं याच वाटेनं चालली. सगळ्यांना निमंत्रण आहे, फक्त तुम्हाला दिलेलं नाही हे कळण्यासाठी विमान या मार्गे चालले. मग का हो आपल्याला निमंत्रण नाही? हो नाही. का निमंत्रण नाही? हो खरंच जाणून बुजून दक्षाने आपल्या जावयाला म्हणजे शिवाला निमंत्रण दिलं नव्हतं. का दिलं नव्हतं माहितीये का? ज्या वेळेला दक्षाला प्रजापती हे पद प्राप्त झालं, प्रजापती पद प्राप्त झाल्यानंतर सगळे देव दक्ष आल्यानंतर उभे राहिले, पण सगळे उभे राहिल्यानंतर तिथे भगवान शिव ध्यानात असल्यामुळे भगवान शिवजी उभे राहिले नाही. भगवान शिवजी उभे राहिले नाही, दक्षाला राग आला. सगळ्यांनी माझा मान ठेवला, या माझ्या जावयाने म्हणजे शंकराने माझा मान ठेवला नाही. एक दिवस या अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण बहुतेक वेळेला आपल्या ध्यानात एकच असतं, आपण निवडून आल्यानंतर किती लोकांनी आपल्याला हार घातले हे आपल्या ध्यानात राहत नाही, पण हार कोणी घातला नाही हे मात्र आपल्या लक्षात राहिल्याशिवाय राहत नाही. आपल्या वाढदिवसाला किती लोकांनी शुभेच्छा दिल्या हे आम्ही ध्यानात ठेवत नाही, पण कोणी शुभेच्छा दिल्या नाही हे आमच्या लक्षात राहतं. तसं किती जण उभे राहिले हे दक्षाच्या लक्षात नाही, पण शंकर उभे राहिले नाही याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बदला घेण्यासाठी दक्षाने यज्ञ ठेवला, यज्ञात सगळ्यांना निमंत्रण दिलं, पण सतीला आणि शिवाला निमंत्रण दिलं नाही. आकाश मार्गे देवांची विमानं चालले, देवांची विमानं जात असताना सतीनं सांगितलं मलाही जावं वाटतंय, माझ्या बापाच्या घरी एवढा मोठा सोहळा आहे, माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे, मला पण जावं वाटतं. भगवान शिवाने सांगण्याचा प्रयत्न केला, सती जरी तुझ्या बापाच्या घरी यज्ञ असेल तरी सुद्धा तू जाऊ नको. का जाऊ नको? अगं जिथे बोलावलेलं नसेल तिथे जायचं नाही. हो काही ठिकाणी बोलावलं असेल तरच जावं, निमंत्रण असेल तरच जावं, काही ठिकाणी निमंत्रण नसेल तरीही जावं, आणि काही ठिकाणी निमंत्रण असेल तरी सुद्धा जाऊ नाही. हो काही ठिकाणी निमंत्रण असेल तरच जावं, काही ठिकाणी निमंत्रण असेल तरीही जाऊ नाही, आणि काही ठिकाणी निमंत्रण नसेल तरीही जावं. गावामध्ये सप्ताह सुरू झाला, अमक्या अमक्या महाराजांचं कीर्तन आहे हे जर तुम्हाला कळालं, निमंत्रण नसेल तरी सुद्धा कीर्तनाला जावं. हो भगवत कार्यामध्ये निमंत्रणाची वाट पाहायची नाही, निमंत्रण नसेल तरी सुद्धा जावं. दुसरी गोष्ट, लग्नाला कुणी आपल्याला बोलावलं तरच जावं अथवा जाऊ नाही. तिथे निमंत्रण असेल तरच जावं, आणि काही ठिकाणी निमंत्रण असेल तरी सुद्धा जायचं नाही. कुठे? कळालं का तुम्हाला? हो तमाशाला निमंत्रण असेल तरी सुद्धा जाऊ नाही. हो निमंत्रण असेल तरी जाऊ नये. कीर्तनाला निमंत्रण असेल नसेल तरीही जावं, आणि काही ठिकाणी निमंत्रण असेल तरच जावं. लग्नाला सोहळ्याला कुणी बोलावलं तरच आपण जावं. मग सती आपल्याला बोलवलेलं नाही, आपल्याला जाता येणार नाही, पण हो त्याला पण काही गोष्टी अपवाद आहे. मित्राच्या घरी मित्राला निमंत्रण नसेल तरी सुद्धा जाता येतं, गुरुच्या घरी शिष्याला निमंत्रण नसेल तरी सुद्धा जाता येतं, आणि आई बापाच्या घरी पोरीला निमंत्रण नसेल तरी सुद्धा जाता येतं. सतीनं ठेवलं ना ध्यानात. अहो तुम्ही जाता म्हटले की नाही? निमंत्रण नसेल तरी सुद्धा जाता येतं. अहो माझ्या बापाच्याच घरी कार्यक्रम आहे, माझ्या बापाच्याच घरी यज्ञ आहे, मग जरी माझ्या बापाने निमंत्रण नसेल दिलं तरी सुद्धा मला जायला हरकत नाही. भगवान शंकर म्हटले आत्ताच मी नियम सांगितले, नियम माझ्यावरतीच उलटे झाले. भगवान शिवजी म्हटले हे बघ, जरी नियम असेल की बापाच्या घरी पुरीला नाही बोलावलं तरी जाता येतं, तरी सुद्धा तू हा नियम बाजूला ठेव, पण तू जाऊ नको. सती म्हटली तुम्हीच नियम सांगितलाय, आता मी गेल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच सत्या अशा आहे की त्या महादेवाचं ऐकत नाही, नाही का? कारण त्यांनी ठरवलेलं आहे आपले देव महादेव कसे भोळे
ह्यांनी ठरवलेलं आहे. आपले देव महादेव कसे भोळे म्हणे. मग आता हे सतीनं सांगितलं, हे बघा तुम्हीच म्हटले ना आई बापाच्या घरी पोरीला निमंत्रण नसेल तरी जाता येतं, मग माझ्याच बापाच्या घरी यज्ञ निमंत्रण नसेल तरीही जाता येतं म्हणताय, तर मी जाणार आहे. सती काही केलं ऐकत नाही, आणि सती ऐकत नाही. भगवान शिवजी म्हटले, हे बघ सती, तिथे गेली तुझा अपमान झाला तर तुझा अपमान तुला सहन होणार नाही, म्हणून जाऊ नको. सती ऐकत नाही. सती त्या यज्ञासाठी गेली. यज्ञासाठी गेल्यानंतर इकडे दक्षानं सांगून ठेवलेलं होतं, सती अथवा शंकर कुणीही आले तरी कुणीही त्यांच्या सोबत सन्मानाने, प्रेमाने, आपुलकीने बोलायचं नाही, कुणी त्यांना सन्मान द्यायचा नाही. दक्षत्रास का हुणस नमानी. मग ही सती पित्याच्या भवनामध्ये म्हणजे दक्ष राजाकडे आली. आणि रामायणामध्ये गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करताय, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, पिता जब तुलसीदासजी वर्णन करतात, पिता भवन जब गई भवानी, दक्षत्रास काहुण सनमानी. जेव्हा ही सती दक्षाकडे जाते तिथे दक्षानं सांगितलेलं असतं, कुणीही सतीला आल्यानंतर मान द्यायचा नाही. ज्या बहिणी होत्या सतीला पाहिलं, एक पहिली बहीण आली, ती सतीला काय म्हणते, काग सती, खरेनीचा अपमान करायचा होता ना, काग सती तुझ्या नवऱ्याच्या डोक्यावरून ते पाणी पडत होतं, ते पडतंय का थांबलं ग? ती गंगा नाही वाहत का? ते पडतच आहे का थांबलं ग? सती बिचारी शांत. दुसरी म्हणे, काग सती तुझ्या नवऱ्यानं अंगाला काही पावडर वगैरे लावायला सुरुवात केली का ती भस्मच लावता अजून? सती बिचारी शांत. तिसरी म्हणे, काग सती, आगा सती कागा सती तुझ्या नवऱ्यानं गळ्यात काही लॉकेट वगैरे केलं की घालायला, की नागच घालून फिरते अजून? एक म्हणे, काग सती तुझ्या नवऱ्यानं काही बंगला वगैरे बांधला का राहायला, की तिथेच राहता अजून स्मशानामध्ये? सगळ्या बहिणी बोलायला लागल्या, अपमानित व्हायला लागली सती, पण तरी दुर्लक्ष केलं. आणि यज्ञमंडपात जेव्हा गेली, सगळ्यांचा हवीरभाग पाहिला, सगळ्यांना पूजेचं स्थान पाहिलं, मानाचं स्थान पाहिलं, आणि आपल्या पतीला म्हणजे भगवान शंकराला मानाचं स्थान नाही, पूजेचं स्थान नाही, हे जेव्हा सतीने पाहिलं, सतीला राग आला. सगळ्या देवतांना पूजेचं स्थान आहे, पण माझ्या पतीला इथे पूजेचं स्थान नाही, जिथे माझ्या पतीला मान नाही तिथेही सती राहणार नाही. राग आला तिला, आपल्या पतीला आपल्या बापाने मान दिला नाही म्हणून राग आला, आणि ज्या बापापासून हा देह निर्माण झाला, हा देहच इथे ठेवायचा नाही, म्हणून सतीने योग अग्नीने देह पेटून घेतला. सती जळायला सुरुवात झाली, आणि त्यावेळेला सती जेव्हा जळू लागली
सतीने जेव्हा देह प्रज्वलित करून घेतला, देह अग्नीमध्ये जळायला सुरुवात झाली, तेव्हा भगवान शिवाला कळालं. भगवान शिवाला कळाल्यानंतर वीरभद्राने त्यावेळेला यज्ञाचा विध्वंस केला. भगवान शिवाला राग आला. भगवान शिवजी तिथे आले. अर्धवट जळालेला तो सतीचा देह भगवान शिवानी उचलला, भगवान शंकरांनी उचलला आणि शंकरांनी उचलल्यानंतर तो सतीचा देह घेऊन भगवान शंकर भ्रमण करू लागले, तांडव नृत्य करू लागले. आणि तांडव नृत्य करताना विष्णूने पाहिलं, अरे भगवान शंकराला जर एवढा राग आला, भगवान शंकर भगवान शिवजी सतीचा देह घेऊन ब्रह्मांडात फिरू लागले, तांडव करू लागले. विष्णूने विचार केला, असं जर झालं तर या संपूर्ण विश्वाचा नायनाट होईल, असं होता कामा नये. म्हणून भगवान शिवाने सूक्ष्म असं सुदर्शन सोडलं आणि सूक्ष्म सुदर्शनाच्या माध्यमातून अर्धवट जळालेला जो देह होता सतीचा, त्या देहाचे तुकडे होऊ लागले. आणि तुकडे त्या सतीच्या देहाचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाले. ज्या ज्या ठिकाणी सतीच्या देहाचे तुकडे पडले त्या त्या ठिकाणी हे शक्तिपीठ निर्माण झाले. त्यांचं वर्णन 51 शक्तिपीठ, काही ठिकाणी 56 शक्तिपीठ, काही ठिकाणी 108 शक्तिपीठ, असं प्रत्येक ठिकाणी वर्णन आहे. विठ्ठल विठ्ठल हो हो. आणि अशी जी आई आहे, या आईची तुम्ही आम्ही नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये साधना करतो. मग आपण सुद्धा सर्वांनी एकदा त्या आईला बोलूया. गोंधळा येई भो जगदंबे, 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 गोंधळा येई भो जगदंबे. तुमच्या आमच्यावरती कृपा करणारी ती आई असेल तर तिला आपण सर्वांनी बोलावलं पाहिजे. आणि असं आहे, तिला जर मनोभावे प्रेमाने जर आपण बोलावलं तर ती येते. येते की नाही? येते की नाही? येते की नाही? येते. मग आपण तिला गोंधळा येई हो जगदंबे प्रेमाने बोलावलं, ती येईल का हो? येते ना? मग येईल ना? आली ती. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोहमय्या मरदनालागुनी, मोहमय्या मरदनालागुनी, मोहमय्या मरदनालागुनी, मोहमय्या मरदनालागुनी. विविधतापाती करावया नादनी, विविधतापाती करावया नादनी, विविधतापाती करावया नादनी, त्रिविधतापाती करावया नादनी. भक्तानागी तू पावसी निर्वाणी, भक्तानागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा
वा, एकदा जोरदार टाळ्या उद्या गुणीजन मंडळींसाठी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. तिला जर प्रेमाने बोलावलं तरी ती येते की नाही? येते की नाही? बरं झालं यशोदाताई इथं नाही एखादी आली. मला एवढा धाक उभा राहिला होता मावशी. एखादी जर आलीच तर काय करायचं? बरं येते तर ती साधी येत नाही. आमच्याकडे ना नगरसूल म्हणून गाव आहे. हो, तिथे 12 गाड्यांची कोजागिरी पौर्णिमेला यात्रा भरते. ते दांडी पौर्णिमेला 12 गाड्यांची यात्रा असते. एकदा काय झालं, ती 12 गाड्यांची यात्रा पाहायला मी गेले. एवढी गर्दी होती तिथे, एवढी गर्दी. एकीकडे ती यात्रेची गर्दी 12 गाड्या वडणाऱ्यांची, आणि दुसरीकडे अशी एक टोळकासं दुसरीकडे उभं होतं. मी विचार केला, इकडे 12 गाड्या पाहायचे सोडून हे लोक इकडे काय करताय गर्दी? म्हणून मी त्या गर्दीकडे गेले. लोकांना बाजूला करत 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 समोर पाहिलं. तिथं काही नव्हतं. एका आईच्या अंगात आई आलेली होती. त्या आईनं केस मोकळे केलेले, हातात हात गुंतवलेले, आणि ह्या आईनं मोठ्यानं जयघोष केला, अंबे माता की. तुम्ही जय तर म्हणा ना. जेव्हा जयघोष केला, बोल अंबे माता की जय, जेव्हा जयघोष केला आणि आईनं घुमायला सुरुवात केली. जसं घुमायला सुरुवात केली, अगोदर अंबे माता होती. घुमता 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 आई खाली वाकून केस मोकळे सोडून घुमता 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 आईच्या गळ्यामध्ये तो मोठ्या मोठ्या जाड्या जाड्या सोन्याच्या मण्याचा, काय म्हणतात त्याला तुम्ही? सर म्हणतात का? आमच्याकडे एकदाणी म्हणतात. म्हणता ना एकदाणी? नाही म्हणत का? आमच्याकडे एकदाणी म्हणतात. तुमच्याकडे सर. आमच्याकडे जे शिकवतात विद्यार्थ्यांना त्यांना सर म्हणतात. हिच्या गळ्यामध्ये तो एकदाणी होता, असा सोन्याचे मोठे मोठे जाडे जाडे मणी, तो असा गळ्यामध्ये. आणि तिने घुमायला सुरुवात केली. आता ती घुमत असताना, घुमणारी माहिती ना तुम्हाला का? घुमून दाखवू. तिनं जे घुमायला सुरुवात केली, आता ती घुमत असताना तिच्या गळ्यातला तो एकदाणी होता. सर एकदाणी, तो असा सोन्याचा 1.5-2 तोळ्याचा, तो असा खाली खाली असा लोंबत होता. तो आता खाली तो असा लोंबत असताना तिचं घुमणं चालू आहे. तिच्या अंगात आंबे माता आली असं तिनं जयघोष केला. आणि ती घुमता 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 एक 3री-4थीचं आगाव पोरग होतं. त्या 3री-4थीच्या आगाव पोराने पाहिलं, आईच्या अंगात आई आलेली आहे, आईच्या गळ्यात एकदाणी आहे. हिला काही एकदाण्याचं लक्ष नाही, हिला काही एकदाण्याचं भान राहिलेलं नाही, हिला काही लक्षातच नाही आपल्या गळ्यात एकदाणी. तो एकदाणी असा खाली असताना या पोराने विचार केला, त्याचा पण गाथा पाठ होता. तो म्हटला, आयशाला बाजो चुकला. त्यानं गाथा पाठ होता म्हणून तो पोरगा पुढे पळत आला. ही घुमत असताना त्या पोरानं असा ताडकन तो एकदाणी तोडला. जसा तोडला तसे काही मणी असे खाली पडले. पोराच्या हातातून तो सटकला, निसटला, ते मणी खाली पडले. पोरानं विचार केला, मणी वेचायला लागावा तर लोक धरतील, आपल्याला बेदम मारतील, मार खाण्यापेक्षा पळून गेलेलं बरं. पोरानं तो एकदाणी तोडला, पोरगा पळून गेलं. पण आपल्या गळ्यातला 2 तोळ्याचा एकदाणी तुटला. पोराने तोडला, मणी खाली पडले. हे नेमकं पाहिलं कोणी? तुम्ही पण होत्या का तिथे? नेमकं ते पाहिलं कोणी? पाहिलं. तिने विचार केला, आता जर डायरेक्ट आपल्या अंगातली आई बंद करून मनी वेचायला लागावा, लोक म्हणतील आई डुप्लिकेट आहे. हा, आणि जर नाही वेचावा तर 2 तोळ्याचं नुकसान आहे. म्हणजे किती लाखाचं नुकसान आहे? जवळजवळ 1.25 ते 1.5 लाखाचं नुकसान आहे. किती सोन्याचा भाव काय चालू आहे सध्या? 75. तुमच्यापेक्षा इकडे जास्त माहित असेल हो. नाही का? यानं विचार केला, जर आता हिनं विचार केला, जर आता हे सोन्याचे मणी आपण वेचावा तर लोक डुप्लिकेट म्हणतील, नाही वेचावा तर 1.25 लाखाचं नुकसान आहे. एवढं मोठं नुकसान करण्यापेक्षा काय करावं? पण ती एवढी हुशार होती, एवढी चाणाक्ष होती, एवढी टॅलेंट होती ती. मग तिनं काय केलं? घुमणं पण बंद नाही केलं, शांत पण उभी नाही राहिली. सगळ्या मण्यांकडे तिचं लक्ष. घुमणं चालू, फक्त घुमता घुमता. अगोदर आंबे माता होती ना, आता फक्त घुमताना हिनं देव बदलवला. बोल सैलानी बाबा की. हिनं फक्त आता देव बदलला. शेजारीच तिचा नवरा होता, तिनं नवऱ्याला असं कोपर मारला आणि नवऱ्याला कोपर मारून ती त्या नवऱ्याला म्हटले, सैलानी बाबा सैलानी. गळ्यातला तुटला एकदाणी,
इकडं तिकडं पडले म्हणी, उचला ना धनी, नेईल ना कोणी. आशाही पण कधी कधी आया भेटतात आपल्याला, आशाही पण भेटतात. म्हणून लक्षात घ्या, ती येते. पण आता सिद्धांत लक्षात घ्या, आम्ही जेव्हा जोगवा गातो, जोगवा म्हणतो, जोगवा म्हणत असताना, जोगवा गात असताना त्याचा अर्थ लक्षात घ्या. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, ती येत नाही का? नक्कीच येते. येते पण कधी येते? अनादि निर्गुण, अनादि काळापासूनची निर्गुण होती, ती सगुण साकार झाली. कशासाठी? मोह महिषासूर मर्दनाला गोणी, प्रत्येकाच्या अंतकरणात असणारा मोह नावाचा जो राक्षस आहे, मोह नावाचा जो दैत्य आहे, ती प्रगट झाली की सगळ्यात अगोदर अंतकरणात असणारा मोह नावाचा राक्षस मारते. हो, तो मारला की मग काय करते? त्रिविध तापाची करावया झाडणी, तिन्ही तापांची ती झाडणी करते. कोणते कोणते? आदिदैविक, आध्यात्मिक आणि आदिभौतिक. हे काय करते? तिन्ही ताप नाहीशे करते. तिन्ही तापाची, त्रिविध तापाची करावया झाडणी. आणि हे तिन्ही ताप गेले की मग भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा, जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे, आईचा जोगवा, आईचा जोगवा, जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे. अशी ती निर्गुण निराकार असणारी देवी सगुण साकार होते. आणि तुमचा आमचा कल्याणाकरता, त्रिविध ताप नाहीशे करण्यासाठी, मोह नावाचा दैत्य, मोह नावाचा राक्षस मारण्यासाठी ती अवताराला येते, तुमचा आमचा कल्याणाकरता. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तुमच्या आमच्या सर्वांवरती उपकार जर कुणाचे असतील तर ते आदिमायेचे, आदिशक्तीचे. हो, तुमच्या आमच्यावरती सर्वांवरती उपकार जर कुणाचे असतील तर ते आदिमायेचे आहेत, आदिशक्तीचे आहेत. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्मै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्मै 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 नमो नमः. बुद्धी देणारी कोण? हो, ज्याच्याकडे बुद्धी आहे ना त्याला जगात किंमत आहे, ज्याच्याकडे बुद्धी नाही त्याला जगात किंमत नाही. एक वाक्य माझं लक्षात ठेवा, ज्याच्याकडे बुद्धी आहे ना तो जीवनात यशस्वी होतो. कसा होतो? मी नेहमी कीर्तनात सांगत असते आणि आज सुद्धा कीर्तनातलं एवढं वाक्य घेऊन जा. जी माणसं पायाने चालतात दादा, जी माणसं पायाने चालतात ती अंतर कापतात, पण जी डोक्यानं चालतात ती ध्येय गाठतात. शेतात काय पिकतं, शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो जीवनात यशस्वी होतो. आणि याच्यासाठी लागते बुद्धी. विठ्ठल विठ्ठल. आणि ही बुद्धी देणारी कोण आहे? या देवी सर्वभूतेषु बुद्धी रूपेण, बुद्धी देणारी सरस्वती माता आहे, ती आम्हाला बुद्धी देते. ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, बुद्धी नसेल तर उपयोग नाही आणि बुद्धी असेल तर त्याच्यासारखं वैभव नाही. काय म्हणतात ज्ञानोबा? बुद्धीचे वैभव बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, बुद्धीचे वैभव अन्य नाही हरि
ज्ञानोबराय सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. दुसरं नाही, सगळ्यात मोठं वैभव कोणतं आहे? बुद्धी. म्हणून लक्षात घ्या, आपल्याकडे काय असली पाहिजे? बुद्धी. काय असली पाहिजे? बुद्धी. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांकडे आहे, पण आपण ती सध्या वापरत नाही, आपण म्हातारपणासाठी ठेवली. कळालं का तुम्हाला? तिला बुद्धी म्हणतात. हो. आणि ही बुद्धी देणारी कोण आहे? सरस्वती माता आहे. कोण आहे? सरस्वती माता. ती आम्हाला काय देते? बुद्धी देते. हो. आम्हाला स्त्रियांना एक शब्द आहे, महिला. काय म्हणतात? काय म्हणतात? महिला. का म्हणतात महिला? त्याचं कारण आहे. महिला का म्हणतात? मही म्हणजे पृथ्वी आणि हिला म्हणजे सरस्वती. मही म्हणजे पृथ्वी आणि इला म्हणजे सरस्वती. आपण या पृथ्वी तलावरती जन्माला आल्यानंतर सरस्वतीच्या रूपाने जी आपल्याला ज्ञान देते ती महिला म्हणजे ती आपली आई असते. आणि ही आई सुद्धा आमची सरस्वतीच असते. सगळ्यात अगोदर आम्हाला इथे जन्माला आल्यानंतर ज्ञान कोण देतं? कोण देतं? ज्ञान कोणापासून मिळतं? ज्ञान कोण देतं? आई देते. आणि बहुतेकांना हे ज्ञान कमी पडतं म्हणून ते लग्न झाल्यानंतर घेतात. नाही का? लक्षात घ्या. पण आम्हाला जे ज्ञान देते ती सरस्वती, ती आई, ती आमची माता. ही एक या देवी सर्वभूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता. आमच्याकडे काय असली पाहिजे? बुद्धी. आमच्याकडे शक्ती असली पाहिजे. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्मै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्मै 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 नमो नमः. याच्या पुढे ऐका, या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता. नमस्तस्मै 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 नमो नमः. आम्हाला जर पडल्या पडल्या सुखाने झोप येत असेल तर समजून घ्या आमच्यावरती देवीची कृपा आहे. आम्हाला पडल्या पडल्या सुखानं झोप येण्यासाठी कृपा कोणाची लागते? कीर्तनात नाही. नाही तर काही जणी म्हणतील, अहो आम्ही आत्ताच आलो, काय मला डुकली लागली, काय मायने आज कीर्तनात सांगितलं, म्हणजे माझ्यावर कोणाची कृपा आहे? तरी हो म्हणताय तुम्ही. मरावान तुमच्या पोटी जन्माला यावा. या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता. आपल्याला पडल्या पडल्या मावशी सुखाने झोप येण्यासाठी, झोपलेला मावशी सुखाने झोप येण्यासाठी सुद्धा कृपा कोणाची लागते? देवीचीच लागते. कारण बहुतेक लोकांना आज सुखाने झोप राहिलेली नाही. हो, सुखाने झोप नाही. बहुतेक लोकांकडे फुटाफुटाच्या गाद्या आहे पण पडल्या पडल्या झोप येत नाही. एसीचे बंगले, पडल्या पडल्या झोप येत नाही. सगळ्या सुखसुविधा आहे. काहींच्या गादीच्या खाली क्वाटमध्ये पैशानं भरलेले बंडल आहे. मला माहिती इथं पण कोणाच्या कोणाच्या आहेत, पण मी आता ते सांगणार नाही. लक्षात घ्या. तरी सुद्धा सुखाने झोप येत नाही. एक सांगू, काहींना गोळ्या चालू आहे हो. हा, याच्यात पण नवल आहे. कोणाला कशाची गोळी, कोणाला कशाची गोळी. काहीला जेवणाच्या अगोदर गोळी, काहीला जेवणाच्या, काहीला झोपायच्या अगोदर गोळी, काहींना झोपल्या. तुम्ही पण असं ऐकत ना, झोपल्यानंतर नसेल हो, उठण्याच्या अगोदर असेल ना. हा, काही नाही, उठल्यानंतर असेल. काहींना तब्येत सुधारायची गोळी,
असे सहज लक्ष गेलं, माझं काही भाव नव्हता तसं. विठ्ठल विठ्ठल काहींना तब्येत सुधारायची गोळी, काहींना बारीक होण्याची, काहींना मावशी झोप येत नाही म्हणून गोळी झोप याची. पण त्याच्यात गंमत पाहिली मी, गोळी देणारा झोपी जातो आणि घेणारा टुळू टुळू पाहतो. काय नवले महाराज. मग सुखाने झोप येण्यासाठी सुद्धा कृपा त्या देवीची लागते. आणि ऐका, ज्याला वाटत असेल आपल्याला पडल्या पडल्याबरोबर सुखाने झोप यावी, तर एक गोष्ट लक्षात घ्या, दिवसा असं कर्म करा की रात्री पडल्या बरोबर सुखाने झोपायला पाहिजे. तरुण पण एवढं चांगलं जगा, म्हातार पण सुखात गेलं पाहिजे. आणि आयुष्यभर एवढा परमार्थ करा, मेल्यानंतर जगाच्या बापाने मांडीवरच घेतलं पाहिजे. एवढा परमार्थ, एवढा निष्ठेने परमार्थ करा, मेल्यानंतर जगाच्या बापाला मांडीवर घ्यावंसं वाटलं पाहिजे. एवढा निष्ठेने परमार्थ करा. मग आम्हाला सुखाने झोप येण्यासाठी चालू द्या चालू द्या. चांगला स्वर येतोय ते. उठून तरी द्या कोणीतरी. विठ्ठल विठ्ठल तिच्यावर पण कृपा झाली असेल. म्हणून लक्षात घ्या, आमच्यावरती कृपा देवीची लागते. हो, आम्हाला शक्ती देत असेल तर ती आहे, आम्हाला बुद्धी देत असेल तर ती आहे, आमच्याकडे वैभव संपन्नता असेल तर आमच्याकडे लक्ष्मीची कृपा आहे. हो, आमच्याकडे वाणी शुद्ध असेल तर आमच्यावरती सरस्वतीची कृपा आहे, आमची बुद्धी तीक्ष्ण असेल तर आमच्यावरती सरस्वतीची कृपा आहे, आमचं शरीर निरोगी असेल तर आमच्यावरती त्या देवीची कृपा आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, हे सगळं ब्रह्मांड चालत असेल तर हे सगळं ब्रह्मांड चालण्यासाठी आदी माया आदी शक्ती त्या जोगेश्वरीची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि असा सुंदर असा नवरात्र उत्सवाची ही तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, ज्यांचा अभंग सेवेकरता निवडला त्या अधिकारी, किती मोठा त्यांचा अधिकार. तुकाराम तुकाराम
बरोबर आहे. काय अधिकार आहे त्यांचा? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, ज्यांचं नाम घेतल्यानंतर यमाने सुद्धा थरथर करावं, हा ज्यांचा अधिकार ते जगद्गुरु तुकोबाराया. अभंगाद्वारे स्थिती वर्णन करतात संतांची. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, जे वर्णन करताय तेही संत आहे, ज्यांचं वर्णन करतात तेही संत आहे. आता याच्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की संतांना कधीही स्तुती केलेली आवडत नाही. हो, संतांचं ठरलेलं आहे स्वकीर्ती कानी न ऐकावी, पूज्यता डोळा न देखावी. स्वतःची कीर्ती कानाने ऐकायची नाही, स्वतःची पूज्यता डोळ्याने पाहायची नाही, हे संतांचं ठरलेलं आहे. हो, संत स्वतःची योग्यता लपवतात. एक सांगू, खरे संत स्वतःची योग्यता प्रगट करत नाही, खरे संत स्वतःची योग्यता लपवतात. कशी लपवतात? ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीकडे जाऊया. ज्ञानोबराय काय म्हणतात? खरे संत स्वतःची योग्यता लपवतात. कशी लपवतात? उदाहरण दिलं ज्ञानोबरायांनी, ओवी वापरली त्याच्यासाठी. ज्ञानोबराय म्हणतात, नाना कुशी वळू आपुले, पांगुरवी जे पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. ज्ञानोबरायांनी एक ओवी खर्च केली. संत योग्यता कशी जागतात? म्हणे कशी जागतात तर, नाना कुशी वळू आपुले, पांघुरवी जे पेरिले. कुशी वळू म्हणजे शेतकरी. शेतकरी काय करतोय? बियाणं पेरतो. काय काय पेरतात इकडे? बाजरी होते ना, हो, गहू, हो, पहिल्या हंगामामध्ये गहू आणि दुसऱ्या हंगामामध्ये बाजरी, नाही का? हां, पहिल्या हंगामामध्ये बाजरी आणि दुसऱ्या हंगामामध्ये गहू अशी पेरतात, बरोबर. आता पेरण्याची प्रक्रिया लक्षात घ्या. शेतकरी जो पेरतोय, नाना कुशी वळू आपुले, ज्ञानोबराय सांगतात, पांघुरवी जे पेरिले, जे बियाणं पेरलं. ज्ञानोबरायांचं ऑब्झर्वेशन किती काय खतरनाक असेल, किती सूक्ष्म असेल, किती मायक्रो असेल बघा. ज्ञानोबराय म्हणतात, पांघुरवी जे पेरिले, जे पेरले ते शेतकरी झाकतो. काय म्हणतात त्याला तुम्ही? काय फिरवतात त्याच्यावरून? लोड. काय म्हणतात तुमच्याकडे? वेगळंच आहे वाटतं बघ काहीतरी. काय म्हणतात? हा, बरं जाऊ द्या. झाकतात की नाही हे कळालं ना तुम्हाला? हा, नाही तर उगाच मी कीर्तन करून जायचे आणि तुम्ही उद्या म्हणे ती येडी काय बोलून गेली, काही कळलं नाही, असं व्हायला नको. नाना कुशी वळू जे आपुले, ज्ञानोबराय सांगतात, पांघुरवी जे पेरिले. पांघुरवी म्हणजे झाकणे, पांघरणे म्हणजे झाकणे. जे पेरले, गहू म्हणा, बाजरी म्हणा, ते शेतकरी झाकतो. हो, कशासाठी झाकतो? कारण ते तत्व आहे, जोपर्यंत झाकत नाही, झाकल्याशिवाय ते उगवत नाही. हो, ते झाकलं की मग काय होतं? उगवतं. झाकलंय की ते उगवतं. ज्ञानोबराय म्हणतात, नाना कुशी वळू आपुले, पांघुरवी जे पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. तसे संत स्वतःची योग्यता झाकतात. विठ्ठल विठ्ठल. पण पुन्हा निरीक्षण करा. ज्ञानोबराय म्हणताय, पांघुरवी जे पेरिले, जे पेरलंय ते झाकलं जातं. पण त्याच्यात लक्षात घ्या, सगळंच बियाणं झाकलं जातं असं नाही. त्याच्यातली काहीतरी बाजरी उघडी राहते, त्याच्यातले काहीतरी गहू उघडे राहतात, सगळे झाकले जात नाही. ज्ञानोबरायांना अपवाद सापडला. ज्ञानोबरायांनी विचार केला, संत योग्यता झाकतात, पण शेतकऱ्यानं जरी बियाणं झाकलं तरी सगळंच झाकलं जातं असं होत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी बियाणं उघडे राहतातच. ही ती अपवाद सापडला. म्हणून पुढची ओवी खर्ची केली ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबराय म्हणतात, आडे आतुडे आडवी. दुसरी ओवी, मग आड्यता जे विहरवी, नाना कुलवधू लपवी अवयवाते. ज्ञानोबराय काय गोड सांगतात हो. ज्ञानोबराय म्हणतात, जशी एखादी कुलवान घराण्यातली स्त्री आहे आणि ती स्वतःचं शरीर जसं झाकते ना, तसे माझे संत स्वतःची योग्यता झाकतात. विठ्ठल विठ्ठल. पण अपवाद सापडला नाही इथे. पण सगळेच घरं कुलवान असतील असं नाही, आणि सगळ्याच स्त्रिया सर्व शरीर झाकतील असं नाही. आता सध्या तर आम्हाला फार मोठा प्रश्न पडतो. आता आपण भाग्यवान आहे, आपली पिढी भाग्यवान होते. आम्हाला आईच्या पदराखाली झोपण्याचा आनंद मिळाला. आपल्या सर्वांना आईच्या पदराखाली झोपण्याचा आनंद मिळाला. आजी, ही येणारी पिढी एवढी भाग्यवान नाही. येणारी पिढी एवढी भाग्यवान नाही. का बरं? आईलाच पदर नाही, तर आईच्या पदराखाली कधी ते लेकरू झोपेल. म्हणून लक्षात घ्या, सगळेच घरं कुलवान असतील असं नाही, सर्व स्त्रिया सर्व शरीर झाकतील असं नाही. मग त्याच्यात पण अपवाद सापडला. थोडंसं अजून ज्ञानोबराय पुढे गेले आणि ज्ञानोबराय म्हणतात, किती गोड वर्णन करतात. आडे आतुडे आडवी,
मग आढ्यता जेवी हरवी म्हणजे काय? एक श्रीमंत माणूस आहे म्हणे. किती निरीक्षण असेल हो ज्ञानोबरायांचं. श्रीमंत माणूस आहे म्हणे, कोट्याधीश आहे, अब्जाधीश आहे, श्रीमंत माणूस आहे. आणि हा श्रीमंत माणूस, याची श्रीमंती ज्ञानोबराय म्हणतात याला काही घरात बसू देईना. श्रीमंत होता ना तो, आणि शक्यतो श्रीमंती माणसाला गप्प बसू देत नाही. श्रीमंत होता तो, गप्प बसू देईना. हा श्रीमंत माणूस बाजारात गेला, सोनाराच्या दुकानात गेला. सोनाराच्या दुकानात जाऊन आई त्याने एक सोन्याची अंगठी केली, एका तोळ्याची सोन्याची अंगठी केली. तो श्रीमंत माणूस गावात आला. गावात नेमका सप्ताह सुरू झालेला होता. ती अंगठी काय त्याला गप्प बसू देईना. ती सोन्याची अंगठी एका तोळ्याची बोटात घालून हा श्रीमंत माणूस सप्त्यात आला. नेमके लोक कीर्तनावरून भोजनासाठी बसलेले, पंक्ती बसलेला, सगळे श्रोते बसलेले असताना, सगळे भोजन करत असताना, वाडेकरांचं काम वाढायचं व्यवस्थित चालू असताना याच्या बोटात अंगठी आहे. किती तोळ्याची? एका तोळ्याची. एका तोळ्याची अंगठी याला बोटात घातलेली. ही अंगठी पण याला तिथं पंक्तीत गप राहू देना. हा भर पंक्तीत आला, मध्यभागी आला आणि तिथे येऊन सांगायला लागला, वरण तिकडे, अंगठी कुठे? बोटात. भात इकडे, बुंदी तिकडे, बुंदी तिकडे, भात तिकडे, वरण तिकडे, अंगठी कुठे होती? बोटात. ज्ञानोबारायांचं निरीक्षण पहा आता किती गोड आहे. ज्ञानोबाराय म्हणतात हाच पंक्तीमध्ये उभा राहून एका तोळ्याची अंगठी बोटात घालून, वरण इकडे, भात तिकडे, बुंदी इकडे सांगणारा श्रीमंत माणूस रात्री 12 वाजता अमावस्येच्या रात्रीला घाटाच्या रस्त्याने ऐन घाटामध्ये त्याची गाडी बंद पडावा आणि तो गाडीतून खाली उतरावा आणि तेवढ्यात गाडी पंक्चर झालेली त्याने पाहावा. खाली उतरलेला बोटात एका तोळ्याची सोन्याची अंगठी आणि समोरून चोरट्याची टोळी यावा. तो म्हणेल का, वा 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 चोरट्यानो, बरं झाले, काही नाही इकडून या, काही नाही इकडून या. म्हणेल का, काही नाही इकडून या, काही नाही इकडून या? नाही 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 नाही. ज्ञानोबा म्हणतात तो पटकन बोटातली अंगठी काढेल, फेटात बुटात पोटात नाही तर पोटात तरी घालेल. हो, श्रीमंत आहे खरा, पण चोरट्यांना पाहिल्यानंतर जशी स्वतःची श्रीमंती लपवतो तसे माझे संत स्वतःची योग्यता लपवतात. विठ्ठल विठ्ठल आता काही जण सुज्ञ श्रोते म्हणतील, माई तुम्ही सांगितलं ते आम्हाला कळलं, संत योग्यता प्रगट करत नाही, संत योग्यता झाकतात. हे बरोबर आहे, पण आम्हाला एक सांगा ना, झाकण्यासाठी ते असावं लागतं. लक्षात घ्या, झाकण्यासाठी असावं लागतं. आपण जर यात्रेला गेल्यानंतर अनाउन्सिंग केलं जातं, कृपया यात्रेकरूंनी आवाजाकडे लक्ष द्या. यात्रेमध्ये गर्दी फार असल्यामुळे महिला मंडळींनी आपापले मौल्यवान दागदागिने सांभाळा, लहानी लहानी लेकरं सांभाळा, पुरुष मंडळींनी आपापले खिसे पॉकेट सांभाळा. कृपया गर्दी फार असल्यामुळे यात्रेकरूंनी आवाजाकडे लक्ष द्या. तुम्हाला यात्रेत आल्यासारखं वाटतंय का? असं अनाउन्समेंट केली जाते की नाही, कृपया यात्रेकरूंनी आवाजाकडे लक्ष द्या, महिला मंडळीने आपापली लहानी लहानी लेकरं सांभाळा, मौल्यवान दागदागिने सांभाळा, पुरुष मंडळीने आपापली खिसे पॉकेट सांभाळा. असे अनाउन्समेंट जेव्हा केली जाते, ती अनाउन्समेंट दोघांनी ऐकली. एक होता रामभाऊ आणि एक होता सखा, दोघ जण मित्र. आता हे दोघ जण त्या बारीला लागलेले, दर्शन बारीला लागल्यानंतर दोघांनी ती अनाउन्समेंट ऐकली आणि एकाने असा खिसा, रामभाऊने असा जाम पकडला, पक्का पकडला त्याचा खिसा. मग सखा म्हणे, का रे रामभाऊ एवढा खिसा तुझा असा जाम का पकडला? हा म्हणे, कसं आहे, आता अनाउन्समेंट केली ना, कृपया यात्रेकरून आपापले खिसे पॉकेट सांभाळा, म्हणून मी माझा खिसा असा जाम पकडला. म्हणे, पण का रे सखा एवढा खिसा जर तुझा जाम पकडला तू, तर तुझ्या खिशात नेमका आहे काय रे? सखा म्हणे, काही नाही, एक तांबाखू आणि एक चुना. ज्याच्या खिशामध्ये एक तांबाखू आहे आणि ज्याच्या खिशात एक चुना आहे, त्याला खिसा जाम पकडायची गरज आहे का? नाही. मग कुणाला गरज आहे? ज्याच्याकडे मौल्यवान काहीतरी आहे. मग तुमचे संत जर योग्यता लपवतात, असे तुमचे ज्ञानोबराय जर म्हणतात, तर तुमच्या संतांकडे योग्यता आहे का? क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह उभा राहतो. तुमच्या संतांकडे योग्यता आहे का? ज्या तिथे लपवतात, हो किती योग्यता आहे. वाचस्पतीचे निपाडे, सायुज्यता तरी जोरे, परी वेडिया माझी दडे, महिमे भेणे. स्वतःचा महिमा कळू नये म्हणून वेड्यांमध्ये राहतात. मी वेडाय असं म्हणून घेतात, त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
तरी सुद्धा तुकोबारायणा लोक म्हणायची, तुका वेडा अविचार करी बड हार, उठी टोपी गावाचे जागो तुकोबाराय माझे वेडे नव्हते, पण तुका वेडा अविचार करी बडबड फार, उठी तो की कुटी तो टाळ, अवघा वाचेचा गोंधळ. तुकोबारायनं लोक वेडा म्हणायचे. हो, तुकोबाराय म्हणतात तुम्ही वेडा म्हणतात, याच्यात नवल नाही. खरंच माझ्या देवानं, खरंच माझ्या विठ्ठलानं मला वेड लावलं. विठ्ठले लाविले पीसे, विठ्ठले तुकोबाराय म्हणतात माझ्या विठ्ठलानं खरंच मला वेड लावलं. विठ्ठले लाविले पाहे तिकडे दिसे. माझे तुकोबाराय वेडे नव्हते, पण वेडिया माझी दडे महिमे भेणे. मीराबाई वेड्या होत्या का? हो नाही, पण तरी लोक म्हणायचे, लोग कहे मीराबाई रे बावरी, बाप कहे कुलनासी रे. मीराबाई वेड्या नव्हत्या, पण वेडिया माझी दडे महिमे भेणे. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, सुज्ञ श्रोते असाल तर तुमच्या लक्षात येईल, जे संत स्वतःची महती स्वतःची योग्यता जगाला कळू नये म्हणून वेड म्हणून घेतात, तेच संत आजच्या अभंगामध्ये स्वतःची स्तुती कशी काय करतात. जे मी वेडाय म्हणतात ते आजच्या अभंगामध्ये मी त्रिभुवनाचा मालक आहे, स्वतःची स्तुती कशी काय करतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, काही गोष्टी करण्याची इच्छा नसली तरी सुद्धा कराव्या लागतात. संतांना स्तुती करण्याची इच्छा नव्हती, स्वतःचं वर्णन करण्याची इच्छा नव्हती, पण इच्छा नसताना सुद्धा वर्णन करावं लागलं. का करावं लागलं? कारण संत जसे आहेत तसे आपण जाणत नाही, आणि जसे आपण जाणतो तसे संत अजिबात नाही. मग तुकोबारायांना सांगावं लागलं आम्ही कसे आहोत
कसे आहोत याचं वर्णन अभंगाचं पहिलं चरण. तिन्ही त्रिभुवने तुकोबरायांना इच्छा नव्हती स्वतःची स्तुती करण्याची, पण करावी लागली, कारण संतांना यथार्थ इथे कुणीच जाणत नाही. सर्वसामान्य जीव संतांना यथार्थ जाणूच शकत नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, आम्ही कसे आहोत? तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. तिन्ही त्रिभुवनामध्ये सगळ्यात वैभव संपन्न कोणी असेल तर आम्ही आहोत. तुम्ही म्हणाल, माई तुम्ही काय आत्ता सांगायला लागलात? आम्ही 17 वर्षांपासून कीर्तन ऐकतोय. 17 वर्षांपासून आम्ही ऐकलेलं आहे. संत कसे आहेत? आम्ही सदैव सुडके
जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती बिके कुत्री घर राखीती. आम्ही आतापर्यंत ऐकले तुकाराम महाराजांनी स्वतः केलेलं वर्णन आहे. कोपला पाटील गावीची ही लोक, आता मज भीक कोण घाली. अहो स्त्री एक अन्न करता मेली, ज्यांची पत्नी अन्न करता मरण पावते ते तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये म्हणतात सगळ्यात श्रीमंत कोण आहे. लक्षात येते का तुम्हाला? ज्यांची पत्नी अन्न करता मरण पावते ते तुकोबराय म्हणतात तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. ज्यांचा मुलगा मरण पावतो ते तुकोबराय म्हणतात तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. अहो ज्यांच्या कुणी भिक्षा वाढत नाही ज्यांना ते तुकोबराय म्हणतात तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. एवढंच नाही, तुकाराम महाराजांकडे पाहून आला, पाहुणे घरासी आजी आले ऋषी केसी, काय करू उपचार कोप मोडकी जरजर. ज्यांच्याकडे पाहुणा जगाचा जगदीश्वर भगवान परमात्मा आला, तुकाराम महाराजांना प्रश्न पडला काय देऊ याला खायला. दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या. कन्या दिल्या खाण्यासाठी, काय दिल्या? कन्या दिल्या. ते तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये म्हणतात तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. अमुक शुद्धीसाठी तुळशी दळ दिलं ते तुकोबराय म्हणतात तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. मग खरे संत श्रीमंत आहेत की गरीब आहेत याचं वर्णन करूया, याचं चिंतन बघूया. पण त्याच्या अगोदर सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करूया. विठोबा यशोदाताई सगळ्या महिला मंडळ आणि बालगोपाळांसाठी. तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. त्रिभुवनात जर वैभव संपन्न कुणी असेल तुकोबराय म्हणतात आम्ही आहोत. मग का हो, संत गरीब आहेत की संत श्रीमंत आहे? आज मला संतांची गरिबी नाही, आज मला संतांची श्रीमंती सांगायची आहे. तुकोबरायची आरती म्हणताय त्रिभुवनात सगळ्यात वैभव संपन्न आम्ही आहोत. ती आरती कशावरून? तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला एक उदाहरण सांगते आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देते. संत किती श्रीमंत आहे एवढं मला तुम्हाला पटवून द्यायचं आहे. त्रिभुवनाचे मालक संत कसे, संतांची श्रीमंती किती आहे जे आमच्या डोक्यात आहे ना ते काढून टाकूया. आणि संत किती श्रीमंत आहे ते आज आम्ही आमच्या हृदयामध्ये स्थापन करूया.
संत किती श्रीमंत. एक संत आहे, त्यांचं नाव नामदेव महाराज. कुटुंब फार गोड. गोनाई राजाई दोघी सासू सुना, नामा नामा जाणा बापले. एवढं गोड कुटुंब. वर्णन आहे नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. भजन करणारे, हरीला स्मरणारे किती जण? 14 जण आणि 15व्या दासी जनाबाई. एवढं मोठं गोड कुटुंब. आणि एवढ्या गोड कुटुंबाचं जे धुणं असायचं ना, धुणंच म्हणतात कपडे, धुणं धुण्याचं काम जे होतं ना, ते राजाईकडे असायचं. राजाई म्हणजे नामदेव महाराजांची पत्नी. ऐकताय ना? जाऊ का मी घरी? हां. राजाई म्हणजे नामदेव महाराजांची पत्नी. हिनं एक दिवस ती कपड्याचं गाठोडं घेतलं आणि चंद्रभागेवरती कपडे धुवायला लागली. कोण? राजाई. कपडे धुवत असताना तेवढ्यात त्याच गावात पंढरपुरात राहणारी परिसा भागवताची पत्नी आली. त्या परिसा भागवताच्या पत्नीनं या राजाईला पाहिलं. पायापासून तर डोक्यापर्यंत चंद्रभागेवरती कपडे धुवत असताना तिथून ती परिसा भागवताची पत्नी राजाईच्या जवळ आली. बाई, कुठल्या हो तुम्ही? याच गावची. पण कुणाच्या घरच्या? अहो ते नाही का पांडुरंगाचे भक्त, ज्यांच्या हातून नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. तेच. हो हो, म्हणजे ते पांडुरंगाची वारी करणारे पांडुरंगाचे भक्त नामदेव महाराज. हो हो हो, त्यांचीच मी पत्नी. म्हणजे बाई, एवढ्या लहानपणापासून तुमचे पती पांडुरंगाची भक्ती करतात, पांडुरंगाची वारी करतात, आणि अजून तुमचा प्रपंच सुधारला नाही. म्हणजे लोकांचा एक गोड गैरसमज आहे, परमार्थ करायला लागला की काय सुधारला पाहिजे? काय सुधारला पाहिजे? प्रपंच. पण देवाची एक खूण आहे. देव ज्याच्या घरी येतो, देवाची एक खूण आला ज्याचे घरा, त्याच्या पडे चिरा संसारासी. हो, देव ज्याच्या घरी येतो ना इमानदारीनं, त्याचा संसार कधीच होऊ देत नाही. ही देवाल्याची खूण असते. देव भक्ताचा संसार होऊ देत नाही. मग माझे पती पांडुरंगाची भक्ती करतात हो, पण प्रपंच तुमचा सुधारला नाही. खरं सांगू, माझ्या पतीनं अद्यापपर्यंत देवाकडे काही मागितलं नाही. बाई, तुम्हाला माहिती नाही, माझे पती 6 महिन्यापासून देवीची उपासना करायला लागले, आणि 6 महिन्यात देवीनं परीस दिला. परीस. कसा असतो तो परीस? परीस माहिती नाही तुम्हाला? तुम्ही म्हणाल ही आत्ता बरी बोलत होती, एवढी बारीक कशी बोलायला लागली? हे चंद्रभागेवर चालू आहे म्हणून. हे कुठं चालू आहे? चंद्रभागेवर. परीस. हो. कसा असतो तो परीस? माहिती नाही? अहो, परीसाचा स्पर्श लोखंडाला झाला की लोखंडाचं सोनं होतं. सोनं, त्याला परीस म्हणतात. राजाई म्हणे, मग द्या ना आजच्या दिवस. परिसा भागवताची बायको म्हणे, पत्नी म्हणे, तर परीस काय देण्याची वस्तू आहे? नाही, आजच्या दिवस द्या. परिस्थितीची दया आली. परिसा भागवताच्या पत्नीनं तो परीस राजाईच्या हातात दिला. राजाईनं तो परीस खालून वरून पाहिला, आपल्या पदराच्या आड लपवला, आणि तशा राजाई ताड 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 निघाल्या, घरी आल्या. आता विशेष आहे का, परीस घरी आणलाय, पण घरात लोखंड तर पाहिजे ना सोनं करायला. अहो, लोखंडही नाही हो. बाकरी उलटायची ती उलत नाही होती लोखंडाची. स्पर्श केला सोन्याची झाली. काय असेल ते सर्व साहित्य आणलं, आणि राजाईनं सुंदर पंचपक्वान्नाचा भोजन स्वयंपाक करायला सुरुवात केली. नामदेव महाराज भजन करून येताना नामदेव महाराज दारात उभे राहिले. सुंदर असे वस्त्र अलंकार परिधान केलेली राजाई पाहिली. पंचपक्वान्नाचं भोजन समोर पाहिलं, ताट पाहिलं समोर, आणि नामदेव महाराजांनी विचारलं, अगं कुठून आणलंस हे? राजाईने सांगितलं, बाहेर बोलू नका, आतमध्ये या, मग सांगते.
नामदेव महाराज मध्ये आले. बोला आता हे कुठून आणलं? हे बघा, अगोदर खाऊन घ्या मग सांगते. संत किती श्रीमंत आहे ते ऐका. अगोदर खाऊन घ्या मग सांगते. घास खाणार नाही, अगोदर सांग हे आणलंय कुठून. हे बघा, आपल्या गावात राहणारे परिसा भागवत, त्यांच्या पत्नीला दया आली आपल्या परिस्थितीची, म्हणून तिच्या पतीला देवीनं दिलेला परीस तिनं मला दिला. आज रात्री 11 पर्यंत, 11 वाजता तो परत द्यायचा परीस, म्हणून लवकर खाऊन घ्या. नामदेव महाराज म्हटले, अगोदर परीस कुठे तो दाखव. राजा आतमध्ये गेला, तो परीस आणला, नामदेव महाराजांच्या हातात ठेवला. नामदेव महाराजांनी तो परीस खालून वरून पाहिला आणि जसे पळत निघाले तसा चंद्रभागेत फेकून दिला. परीस चंद्रभागेत फेकून दिला. राजाई ओरडायला लागल्या, राजाई रडायला लागल्या. अहो, तो परीस काय आपला होता का? परिसा भागवताच्या पत्नीला दिलेला परीस तिला परत द्यायचा होता. तिनं मागितला तर काय देऊ? नाही नाही म्हणता म्हणता ती चर्चा अखंड पंढरपुरात पोहोचली आणि ती चर्चा परिसा भागवतापर्यंत पोहोचली. परिसा भागवत पळत पळत आले. नामदेव महाराज, तुमच्या पत्नीनं माझ्या पत्नीकडून सकाळी परीस आणलाय, तो परीस माझा मला पाहिजे. खरं सांगू, तो परीस मी सकाळीच चंद्रभागेत फेकला. खोटं बोलू नका नामदेव महाराज, एवढी गरिबी तुमची, खायला काही नाही आणि तुम्ही चंद्रभागेत फेकाल, माझा परीस मला पाहिजे. नाही हो, खरं सांगतो, खरं सांगतो, तुम्ही दिलेला परीस तो मी चंद्रभागेत फेकला. नामदेव महाराज, खोटं बोलू नका, पांडुरंगाचे भक्त म्हणतात आणि खोटं बोलतात. हे बघा, कुणालाही बोला, माझ्या पांडुरंगाला बोलू नका, माझ्या त्या सावळ्या श्रीरंगाला बोलू नका, माझ्या भक्तीला बोलू नका, भक्तीला बोलू नका म्हणताय ना, खोटं बोलतात. परीस लपवलाय तुम्ही, माझा परीस मला पाहिजे. नको नको ते शब्द बोलायला लागले. नामदेव महाराजांनी हात जोडले. परिसा भागवत, काही बोलू नका माझ्या पांडुरंगाविषयी, मला विश्वास आहे माझी चंद्रभागा माता माझा परीस मला नक्कीच परत देईल. चला. परिसा भागवताने विचार केला, चंद्रभागेत टाकलेला परीस पुन्हा मिळेल का, परत देईल का? पण निघाले नामदेव महाराज पुढे, परिसा भागवत मागे, परिसा भागवताची पत्नी मागे, त्याच्या मागे राजाई आणि राजाईच्या मागे अख्खं पंढरपूर. कारण आपल्याकडे असं लेटर रायटिंग करतात का? वरच्या गल्लीत जर भांडण सुरू झालं तर खालच्या कॉलनीला तुम्ही लेटर लिहितात का? पत्र, लेटर रायटिंग. कृपया आमच्या वरच्या कॉलनीतला जोरदार भांडणं सुरू झाल्यामुळे श्रवण भक्तीचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर यावे, असं लेटर पत्र लिहितात का? नाही नाही, अख्खं पंढरपूर यांच्या मागे. सगळे चंद्रभागेच्या जवळ गेले. चंद्रभागा मातेचं दर्शन घेतलं माझ्या नामदेव महाराजांनी. दर्शन घेतलं. परिसावी माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे, ते दर्शन घेतलं चंद्रभागा मातेचं. आणि मग चंद्रभागा मातेचं दर्शन घेऊन नामदेव महाराजांनी आई अशी ओंजळ केली आणि ती ओंजळ अशी चंद्रभागेत टाकली. ओंजळ भरून खडे काढले आणि काठावर टाकले. परिसा भागवत, याच्यातला कोणताही दगड उचला, लोखंडाला लावा आणि तुमचा परीस घेऊन जा. हे म्हणलं, बरं आहे बुवा, अशी ओंजळ चंद्रभागेत टाकली आणि कोणताही उचला आणि परीस आहे म्हणताय, पण बघूया. एक दगड उचलला, लोखंडाला लावला, सोनं झालं. दुसरा दगड उचलला, लोखंडाला लावला, सोनं झालं. तिसरा दगड उचलला, लोखंडाला लावला, सोनं झालं. अहो, चौथा दगड उचलला, लोखंडाला लावलं, सोनं झालं. सगळं पंढरपूर गाव चकित झालं. अरे, परिसा भागवताकडे एक परीस, तर हा एवढा श्रीमंत, या नामदेव महाराजांकडे ओंजळ भर परीस. नामदेव महाराज किती श्रीमंत. नामदेव महाराजांनी सांगितलं, परिसा भागवत, याच्यातला एक दगड घ्या, तुमचा परीस घ्या, उरलेले पुन्हा माझ्या चंद्रभागा मातेला परत देणार आहे मी. एक उचलला, परिसा भागवताने त्यांचा घेतला. उरलेले जे होते ना परीस, ते माझ्या नामदेव महाराजांनी पुन्हा चंद्रभागेत अर्पण केले, पुन्हा चंद्रभागेला टाकून दिले. आता सिद्धांत लक्षात घ्या, परिसामध्ये ताकद आहे लोखंडाचं सोनं करण्याची. परिसामध्ये ताकद आहे लोखंडाचं सोनं करण्याची, पण माझ्या संतांमध्ये ताकद आहे दगडाचा परीस करण्याची. म्हणून संत श्रीमंत. विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अरे ज्यांच्या हाताच्या स्पर्शाने दगडाचा परीस होतो तिन्ही त्रिभुवनी आम्ही. म्हणून आम्ही वैभवाचे धनी, हाताला घावडाव आमुचा माय बाप देव. काय त्रिभुवनी बळ अंगी आमुच्या सकळ, हाताला घावडाव आमुचा माय बाप देव. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुका
11 वाजलेले आहेत. जास्त उशीर करण्यापेक्षा सेवेला गोड अशी साथ करणारे समस्त गायनाचार्य, आमच्या यशोदाताई मृदुंगाचार्य, आमच्या मंगलताई असतील, आमच्या रुपालीताई असतील, आमच्या महिला भजनी मंडळ असतील, माझ्या समेत आलेले काकी असतील, उपस्थित असणाऱ्या सर्व बाल भजनी मंडळ असतील, त्यांचे मनापासून आभार. दोन्ही चोपदार त्यांचे मनापासून आभार. सिस्टीमवाले दादा गोड ऑपरेटिंग केली, तुमचे मनापासून आभार. उपस्थित असणारे पुरुष मंडळ, महिला मंडळ, आपले सर्वांचे मनापासून आभार. जाता जाता एकच सांगते, जब हम पैदा हुए जग हासे हम रोए, ऐसे करणी कर चलो हम हासे जग रोए. कधीतरी असाही नवरात्र करा, पहिला नवरात्र असा करा, पहिल्या नवरात्रीचे 9 दिवस असं वेगळं नवरात्र करण्याचा प्रयत्न करूया. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आम्ही नियम करायचं, नवऱ्याशी भांडायचं, दुसऱ्या दिवशी नियम करायचा, मोबाईल वर्ज करायचा, मोबाईल पाहायचा नाही. तिसऱ्या दिवशी नियम करायचा, नेट चालवायचं नाही. चौथ्या दिवशी नियम करायचा, आज कोणाशीच बोलायचं नाही, आज अखंड जप करायचा. 5व्या दिवशी नियम करायचा, अखंड देवीच्या समोरच बसायचं, उठायचं नाही. 6व्या दिवशी नियम करायचा, आज काही खायचं नाही. 7व्या दिवशी नियम करायचा, शेजारणीच्या सोबत डोकं लावायचं. कधीतरी आम्ही हे नवरात्र करण्याचा प्रयत्न करूया, आमचे विचार बदलण्याचा प्रयत्न करूया, आम्ही काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करूया, आम्ही काहीतरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न करूया. आणि जाता जाता एकच संदेश तुम्हाला देऊन जाते, जीवन म्हणजे खेळ आहे. जीवन म्हणजे फार काही मोठं नाही. पूर्वीच्या काळी होतं, फार आयुष्य होतं. आज आयुष्य कुणाचं कधी आणि कसं संपेल हे सांगता येत नाही. क्षणभंगूर जीवन झालेले तो आम्ही सर्व जाणतो. चालता चालता माणसं जातात, बोलता बोलता माणसं जातात, पाहता पाहता दिसणारी माणसं नाहीशी होतात. हे तुमचं आमचं जीवन झालेलं एवढं क्षणभंगूर झालेलं की चालता चालता आमचे भेट होते, चालता चालता फोन येतो, आमकी व्यक्ती गेले. एवढं क्षणभंगूर आमचं जीवन झालेलं आहे. क्षणभंगूर जीवनामध्ये आहे तो क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. आहे त्या माणसांच्या सोबत आनंदाने राहण्याचा प्रयत्न करा. कारण एकदा गेलेली माणसं फक्त फोटोत दिसतात, शरीराने दिसत नाही. हो, एकदा गेलेली माणसं फक्त फोटोत दिसतात, ती शरीराने दिसत नाही. म्हणून आहे तोपर्यंत प्रत्येकाची जाणीव ठेवा, आहे तोपर्यंत एकमेकांशी प्रेमाने जगा. भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, फुलं बनकर रहना सके तो काटा बनकर मत रहना. हो, नाही कोणाला आनंदी ठेवता आलं तर नका करू, कमीत कमी दुखवण्याचा प्रयत्न करू नका. नाही कोणाचं भलं करण्याचा प्रयत्न नका करू. ठीक आहे, नसेल करतायत नका करू, पण कुणाचं वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. हो, कुणाशी नसेल चांगलं बोलतायत तर नका बोलू, पण कुणाचं मन दुखवण्याचा प्रयत्न करू नका. जेवढं होईल तेवढं चांगलं जगा. आयुष्य क्षण कमी झालं आहे, आयुष्य क्षणभंगूर आहे. आयुष्य म्हणजे एक खेळ. 7-8 दिवसांपूर्वी एका ठिकाणी मी कीर्तनाला गेले. फक्त 2 मिनटं तुमचं घेणार आहे, एवढं 2 मिनटं तुमचं जीवन परिवर्तन करणार आहे. 7-8 दिवसांपूर्वी एका ठिकाणी मी कीर्तनाला गेले. यशोदाताई जिथे कीर्तन होतं तिथे 1 तास वेळ होता म्हणून एका मावशीने मला बोलावलं. मावशी म्हटल्या, माई इथे 1 तास टाइमपास करण्यापेक्षा एकट्या बोर व्हाल तोपर्यंत माझ्या घरी चला. मी त्या मावशीच्या घरी गेले. कीर्तनाला 1 तास वेळ असल्यामुळे त्या मावशीच्या घरी गेले. घर होतं खेड्यातलं, घराच्या समोर होते मोठे मोठे झाडं, दाट अशी सावली आणि रविवारचा दिवस. त्या रविवारच्या दिवशी पोरांना सुट्टी होती. 3री-4थीचे लहाने लेकरं, काही मुली काही मुलं, असे लहाने निरागस लेकरं खेळ खेळत होते. अंगण फार मोठं होतं, झाडं फार सुंदर होते आणि त्या अंगणामध्ये खेळ खेळत होते. त्यांचा खेळ होता विटी दांडूचा. हो, तो खेळ खेळणारे बागडणारे लहानी लेकरं मी पाहिले. तो विटी दांडूचा खेळ खेळणारे, आनंदानं उड्या मारणारे लेकरं मी पाहिले. मला आनंद झाला. मोबाईलच्या जमान्यामध्ये लेकरं खेळ खेळताय अंगणामध्ये, आनंद झाला. ते खेळ पाहून मी पुढे गेले, त्या मावशीच्या घरात बसले. अर्धा तास माझा चहा पाणी झाला आणि अर्ध्या तासाने मावशी मी बाहेर निघाले. अर्ध्या तासाने घराच्या बाहेर निघाले. जाताना ज्या अंगणामध्ये लहाने लेकरं खेळ खेळत होते, आता तिथे खेळ मोडलेला होता आणि एक पोरगी होती, तिसरीची पोरगी अशी उदास ओट्यावर बसलेली होती. मी उदास पोरगी पाहिली आणि मला राहवलं नाही, म्हणून मी त्या पोरीच्या जवळ गेले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बाळा, तू उदास का बसलीस ग? तिनं मला उत्तर दिलं, माई खेळच मोडला म्हणून उदास बसले. तिनं उत्तर दिलं, खेळच मोडला म्हणून उदास बसले. मी पुन्हा तिला जाणून प्रश्न विचारला, बाळा खेळ का मोडला ग? तिनं मला उत्तर दिलं, सवंगडीच गेले म्हणून खेळ मोडला. सवंगडी हा शब्द जुना आहे. तिनं मला उत्तर दिलं, सवंगडीच गेले म्हणून खेळ मोडला. उत्तर एका शब्दात होतं, पण एका शब्दाचा मी दिवसभर विचार केला. अरे, खेळात जर सवंगडी जात असेल तर लेकरू उदास बसतं. खेळात जर सवंगडी जात असेल तर तुमचा खेळ मोडतो. आयुष्य आणि तुमचं जीवन हाही एक खेळ आहे आणि या खेळामध्ये सुद्धा काही सवंगडी आहे. ते सवंगडी कोण आहे हे लक्षपूर्वक ऐका. खेळातले पहिले सवंगडी आहे तुम्हा आम्हाला ज्यांनी जन्म दिला, ते आई आणि वडील. जोपर्यंत आई बाप रूपी सवंगडी तुमच्या आमच्या जीवनात आहे तोपर्यंत प्रेमाने खेळ खेळा. आईबाप निघून गेले की पुन्हा ते प्रेमाचे सवंगडी आम्हाला भेटत नाही, म्हणून आईबाप आहे तोपर्यंत प्रेमाने खेळ खेळा. हो, दुसरे सवंगडी तुमच्या आमच्या जीवनातले तुम्ही आम्ही, पती आणि पत्नी.
हो, पती आणि पत्नी, जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये पती आहे, जोपर्यंत तुमच्या जीवनात पत्नी आहे, जोपर्यंत पती आणि पत्नी जिवंत आहे, तोपर्यंत प्रेमाने राहा. एकदा निघून गेले की पुन्हा तोही खेळ मोडतो, त्याही दिवशी पुन्हा उदास बसावं लागतं. आणि तिसरे सवंगडी आहे तुमच्या आमच्या जीवनातली, ती लहानी लहानी लेकरं. जोपर्यंत आपली लेकरं लहान आहे ना, तोपर्यंत ते आमच्या कुशीत आहे. आणि जोपर्यंत लेकरं लहान आहे, तोपर्यंत या लेकरांचा आनंद घ्या. ज्या दिवशी लेकरं मोठे होतात, त्या दिवशी तेही पंख फुटले की लेकरं ही उडू लागतात. त्या दिवशी लेकरं पंख फुटल्यानंतर उडाले की त्या दिवशी पुन्हा उदास बसायचं आहे, त्या दिवशी आमचा खेळ मोडणार आहे. म्हणून लक्षात घ्या, जोपर्यंत हे सवंगडी जिवंत आहे, तोपर्यंत खेळ खेळा. सवंगडी संपले की तुम्हाला फोटोत दिसतील, पण रिअल जीवनामध्ये हे तुम्हाला दिसणार नाही. म्हणून एकमेकांची जाणीव ठेवा, एकमेकांवरती प्रेम करा. आहे तोपर्यंत माणसांशी प्रेम करा, आहे तोपर्यंत प्रेमाने बोला. गेल्यानंतर तुम्ही काही प्रयत्न केला तरीही तुम्हाला पर्यायाने तिथे पर्याय उपलब्ध नसतो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आज 2 वर्ष झाले माझे पती या इहलोकामधून निघून गेले. आणि म्हणून जोपर्यंत आहेत आपण सोबत, तोपर्यंत एकमेकांशी प्रेमाने राहा. जीवन हा खेळ आहे आणि हा खेळ कधी संपेल आणि कधी मोडेल हे सांगता येत नाही. म्हणून ऐसी करणी कर चलो हम हासे जग रोय. कबीर महाराज सांगतात, जब हम पैदा हुए जग हासे हम रोय. जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हा आपण रडत होतो, लोक हसत होते. पण जीवनात असं कर्म करा की आपण हसत हसत जावं आणि कुणीतरी आपल्यासाठी 2 अश्रू गाळावेत, असं आपलं जीवन असावं. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.